बुद्धिमान लोकांना एकटं राहायला आवडतं, गर्दीत राहायला आवडत नाही. बुद्धिमान लोकांचे मोजकेच मित्र असतात, पण जेही मित्र असतात ते खूप प्रामाणिक, हुशार आणि कष्टाळू असतात. बुद्धिमान लोक विनाकारण स्वार्थासाठी कधीही मैत्री करत नाहीत, पण ते मैत्री करतात तर ती शेवटपर्यंत निभावतात. बुद्धिमान व्यक्ती कधीही कोणत्याही वेळेला कोणत्याही ठिकाणी कोणाचाही त्यांना शक्य असेल तर मदत करायला तयार होतात. बुद्धिमान लोक समोरच्याला मदत करताना त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा करत नाहीत. त्याच्यामध्ये समोरचा व्यक्ती आनंदी होत असेल तर त्याच्या आनंदामध्येच हुशार लोक आनंद मानतात. बुद्धिमान हुशार लोक ही मनानं फार हळवी असतात. स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या आनंदाचा जास्त विचार करतात. हुशार लोकांना एकटं राहायला आवडतं. अशी लोकं एकांतामध्ये स्वतःसाठी जगतात, विचार करतात, स्वतःशी गप्पा मारतात, एखादं भविष्याचं नियोजन करतात. त्यामुळं त्यांना एकांत आवडतो. हुशार लोकांना भांडणं करायला आवडत नाहीत. हुशार लोकांबद्दल लोक काहीही विचार करो, त्यांना अशा लोकांचा काहीच फरक पडत नाही. ते लोकांचं बोलणं मनावर घेत नाहीत. हुशार लोक आपल्याच मित्रांची, आपल्याच माणसाची, नातेवाईकांची कधीही निंदा करत नाहीत. दुसऱ्याचं वाईट कधीच करत नाहीत. हुशार लोक नेहमी पॉझिटिव्ह बोलतात, पॉझिटिव्ह विचार ठेवतात. हुशार लोक स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून निगेटिव्ह गोष्टीतूनही पॉझिटिव्ह गोष्ट शोधून काढतात आणि नेहमी आनंदी राहतात. बुद्धिमान लोक खूप मनाने इमोशनल असतात. लहान लहान गोष्टीवरून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. बुद्धिमान लोकांना नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. हुशार लोक रोज नवीन काहीतरी शिकतात आणि आयुष्यात पुढं जातात आणि यशस्वी होतात. अशी लोक स्वार्थापोटी दुसऱ्याचं वाईट चिंतत नाहीत आणि आपला फायदा बघून दुसऱ्याला अडथळा बनत नाहीत. हुशार लोक नेहमीच दुसऱ्यांना आदर देतात, त्यामुळे ते स्वतः आदरणीय बनतात. म्हणून चार लोक त्यांना किंमत देतात.